कारण आम्ही तरलो नवल नाही कोळी उतरेल तुझ्याचे सुंदर असा भाव तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून प्रकट केलेला आहे. महात्माचे आशीर्वादाची कामना करतील. त्यानंतर आमचे गोकुळदास महाराज एका तुफानी आवाज मध्ये अभंगाची सेवा देतील. प्रेमाने बोलूया. मित्र असते पाठीमाग बोलला का दोघजण मित्र असते व एक मित्र श्रीमंत असतोय आणि दुसरा मित्र गरीब असतो. मग मित्र भरपूर दिवसानंतर मित्र गाठ पडतात. ते जी गरीब असते मित्राची बायको आहे ते दोघजण त्या मोठ्या मित्राकडे जाते. ते आमची पैसे जरा हलाखीची आहे आणि आम्हाला काय तर मदत करा. त्यांनी काय करतात एक शिर्डी देते बाबा ही शिर्डी ज्ञान तुम्ही उदरनिर्वाह करा. गेल्यानंतर शिर्डी काय एक महिन्याभरात मरते. शिर्डी गेल्यानंतर म्हणतात इथे तर दिलेली शिर्डी आता मिळली. आता आजकोऱ्या परत आणि एकदा जाऊन काय तर मदत मागूया. परत आणखीन एकदा त्या मित्राकडे जात्यात. गेल्यानंतर म्हणजे असं झालं शिर्डी मिळली म्हणतात. बरं ठीक आहे तुला दुसरी मोठी एक गाय देतात गावून गाय देतात. दिल्यानंतर ती गाय घेऊन जाते त्यांनी गाय येते त्या सगळं हे होते. त्यानंतर मग हे करून त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह चालू होते. म्हणजे ह्या सांगण्याचा भाव एवढाच की गुरु देतोय ते ज्या वेळेला देतोय त्यावेळेला घेतलं पाहिजे आणि ज्या वेळेला हे करतो त्यावेळेला प्रेमाने बोलूया. जशी जाती महात्मा गुरुदासजी महात्मा जाधववाडीतून या ठिकाणी पोचतात. तिथं अभंगाची सेवा घेतील. त्यानंतर पुढील प्रेमाने बोलूया. हरि भजन विनकाळ घालवू नको रे. हरि भजन विनकाळ घालवू नको रे. Hari
प्रेमाने बोलूया याचा संदर्भ महात्मा हरिभजनाने काळ घालवू नको. इंद्राच्या अपघातून या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त करत होते. ज्या परमात्म्याचं गुणांवर या ठिकाणी संध्याचं ज्ञान करत आहोत हा भक्तीचा योग आहे. या ठिकाणी जी चाललेली भक्ती आहे ते ज्ञानोत्तर भक्ती आहे. कारण आम्ही गुरुच्या कृपेनं संतांच्या सहवासामध्ये स्थिर परमात्म्याची जाणीव करून घेऊन त्याची भक्ती करत आहोत. आज महिना संपतोय, श्रावण महिना. भक्ती करण्याच्या अनेक पद्धती असतील. दास काय त्याकडे जाणार नाही, कारण आपण या परमात्म्याला जाणलेलं आहे. परत पाठीमागे काहीच कारण नाही समजणार. आणि शाश्वत परमात्मा आहे. जिथं तुम्ही काम कराल, जिथं व्यवसाय कराल, जिथं भक्ती कराल, तिथं हा परमात्मा तुमच्या मदतीला धावून येणार आहे. दास विनंती अभ्यास करेल. आदरणीय मिसाळ वहिनीजी सुंदराच्या विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर गंगवा माताजी सुंदराच्या गीताची कामना करतील. प्रेमाने बोलूया, सर्वांनी बोलूया. हरिकृष्णाचा कार्यक्रम प्रवचन होतं आणि गाडीकरून सगळ्यांना बोलवलेलं आणि खरोखर तिथं म्हणजे सत्संग आमची कुठं आणि ते कुठं असं वाटत होतं. आणि प्रवचनला गेलो, प्रवचन तर ते प्रवचन नव्हतंच, म्हणजे सगळं महाभारत रामायण हेच चालत होतं. आणि प्रसादीच्या वेळेस तर म्हटलं हे सत्संग पावला पावलाचं सत्संग आठवत होतं. एवढी चेंगराचेंगरी झाली, म्हणजे कोण आलं असेल तर माहीत असेल, म्हणजे ह्यातलं कोण आलं असेल तर तिच्यापर्यंत अक्षरशः लहान मुलांना ढकलून हे करून 4 दरवाजातून सिद्धनाथ मंगल करायला म्हणजे कार्यक्रम होता. आणि
तिथे अशी म्हणजे लई वाईट वाटत त्या धक्काबुक्कीच्या ह्याच्यामध्ये खरंच. प्रेमाने बोला. बघा सत्संगाची माणूस सुखाच्या शोधात असते, माणूस सुख मिळवण्यासाठी एवढा धडपडत असते. आता उदाहरण घेतलं तर पक्ष्यांचं बघा, कावळा सत्संगाची झाडावर बसून कावकाव करून ओळख असते आणि तो म्हणत असतोय की मला रंग काळा दिलाय आणि माझ्या या काळ्या रंगाला सगळेजण म्हणजे तिरस्कार करतात, काव काव करून आवाज करते, तर लोकांना त्रास होते. मग तो कावळा म्हणते मला म्हणजे भगवंताने मला असं का जन्माला घातलं असेल, फक्त माझी 10 वेळेला आणि 12 वेळेला तेवढी म्हणजे आठवण करतात म्हणून तो झाडावर बसून रडत असतोय सत्संगाची. बघा आणि एक साधू महाराज बसलेले असतात आणि तो रडत असताना त्याचा थेंब त्या साधू महाराजांच्या अंगावर पडला आणि ते साधू महाराज वरती बघितलं तर कावळा होता. मग तो का रडते म्हणून त्या कावळ्याला विचारलं, तर कावळा म्हणाला बघा साधू महाराज आणि मला असं म्हणजे मला भगवंतानं असं जन्माला घातले की मला आणि असं कावकाव ओरडते, लोकांना त्रास होते, लोकांच्या दारात गेलं तर जाणे फक्त टाकतात तर हाकलून लावतात आणि फक्त 10 वेळेला 12 वेळेस मला म्हणजे मान देतात आणि असं मला हे आता मला जीवन नको आहे, मला हंस पक्षासारखं मला जीवन पाहिजे म्हणते. तर तो भगवंत म्हणतोय मग तुला ते महाराज म्हणतात मग तुला कसं जीवन पाहिजे तर बघ तू त्याच्याकडे जाऊन विचार तुला म्हणजे तुझं कसं जीवन आहे ते. मग तो हंस पक्षाकडे जाते आणि तो म्हणतोय काय हंस दादा म्हणतोय तुझं जीवन किती चांगलं आहे आणि तू पाण्यात राहतोयस आणि तुझा रंग पांढरा शुभ्र आहे आणि तुझा म्हणजे तुला जे पाण्यात किती शांत तुझ्याकडे बघितलं तर असं म्हणजे समाधान वाटते. मग तर बघा सत्संगाचे तो हंस पक्षी सुद्धा त्या कावळ्याला जाऊन म्हणते तू असं काय समजू नको, मला जर इतका त्रास आहे की पाण्यात मी राहतोय पण ह्या लाटा ऊन वारा पाऊस परत पाण्यात राहिले तरी पाय किती हलवायला लागतात, सगळ्यांना बाहेरून दिसते, मग सगळ्यांना जे दिसते म्हणजे दिसते तसं नसते म्हटला तो. आणि तो म्हटला मग ते दोघं पण खाली त्या साधू महाराजांच्याकडे आले आणि साधू महाराजांना म्हणाले की हंसदा पण असा म्हणते की माझं जीवन काय बरोबर नाही, फक्त पांढरा रंग आहे आणि तो पांढरा रंग फक्त पेटावरच घालायला त्याचा जास्त वापर करतात आणि माझ्या पांढऱ्या सफेद रंगाचा काय उपयोग नाही बाबा आणि मला हा पांढरा रंग भगवंत का म्हणून घातला असेल असं त्या ह्याला वाटतं, पक्षाला वाटतं. मग ते दोघं पण त्या साधुसंताजवळ येतात आणि ते म्हणतात म्हणजे आमच्या दोघांचं पण जीवन असं आहे. मग हंस पक्षी म्हणतो मोराचं जीवन सगळ्यात चांगलं आहे, बघा त्याचे कसे रंग म्हणजे केवढे कलर आहे, त्याचे पंख म्हणजे त्याची पिसं किती म्हणजे फुलर आहे आणि लोक ते नाचताना त्याच्याकडे बघतात, म्हणजे लपून छपून बघतात आणि त्याचे फोटो परत हे त्याचं सगळं कॅप्चर करतात. असं ते मोराचं सगळं त्यांना हे वाटते म्हणजे मोर चांगला आहे, म्हणजे मोरासारखं जीवन सगळ्याचं पाहिजे. तर तो मोर सुद्धा म्हणतोय नाही बाबा नो माझं जीवन चांगलं नाही, तुमचं जीवन चांगलं आहे, कारण मला एवढं लपून छपून राहायला लागते की कोण कधी शिकार करेल आणि मी मेलं तरी सुद्धा माझे पंख ते म्हणजे माझे मोर पिसं ते काढून घेतात, मग मला तरी काय उपयोग आहे, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हीच चांगलं. ते तेवढं ते ऐकतं तर मी कावळा बुरकून उडून जाते. बघा सत्संगाचे सांगण्याच्या भावात असते ते तर पक्ष आहेत, मानवामध्ये सुद्धा तसंच आहे, कोण कसं आहे कुणाचं कसं आहे त्याचं लय चांगलं आहे माझं कमी आहे असं काही मानू नका आणि जे आहे त्या भगवंताने जे आपल्याला त्याची परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यातच समाधान राहा. सत्संगाचे मोठे प्रेमाने बोलूया व्यक्त करतो त्या जसे परमात्म्यानं संजयानं ही जगाची रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये संजयानं बदल न करता जसं काय गुणानुवाद या परमात्म्याचं संजयानं सत्संग तुम्ही आम्ही करत आहोत कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता परमात्म्याचा गुणानुवाद करूया. जशी दासने प्रार्थना केली गंगोबा माताजी सुंदर अशा गीत आशीर्वाद प्राप्त करतील तर नंतर आमचे विनायक दुबली महात्माजी सुंदर अशा विचार अथवा गीताची कामना करतील. प्रेमाने बोलूया. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचं नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर.
प्रेमाने बोलूया. अति सुंदर असे भाव नंदीने आपल्या गीतातून व्यक्त केला. तशी दासने प्रार्थना करते महात्मा विनायक डुबुलीची. प्रेमाने बोलूया. तर नंतर महात्मा अजितजी जसं त्यांचं ध्यान असेल तसं प्रेमाने बोला. संगीत प्रेमाने बोला. संतजन बघा अवतरवाणीमध्ये एक बंद आहे. डोळे मिटून कैशी प्राणी गाढ झोप आली तुझला जागा बघून काम करी तू ज्या कामी जगती आला गेला समय न येई हत्ती अनुताप होईल आणती. संतजन हो बघा ह्या मानवजन्मामध्ये सगळ्यात मोठं आपलं परभाग्य काय आहे संजनो की ह्या समयाला या घोर कलियुगामध्ये ह्या निर्गुण निराकार ईश्वराने सगुण साकार रूप धारण केलं ते म्हणजे सुदीक्षा माताजी. आणि त्या वर्तमान काळामध्ये आपला जन्म व्हावा आणि आपल्या जन्मामध्ये संजनो हे निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती ह्या सद्गुरूनं करून द्यावी आणि ती आपण घ्यावी. संजनो घेतली आहे. संजनो घेऊन नुसतं थांबून चालणार नाही. संजनो बघा आपण आलोय कुठून करायचं आहे काय आणि संजनो जायचं आहे कुठं हे सद्गुरूंना संजनो आपल्याला त्या ज्ञानातून संजनो सांगितलेलं आहे. बघा संजनो 5 प्रण 3 कर्म संजनो दिलेले आहे. सत्संग सेवा आणि सुमिरन. संतजन हो त्या 5 वर्णावर आणि 3 कर्मावर आपले जीवन संजनो व्यतीत करायचं आहे.
शिवाय संजनो आपल्याला ह्या कलियुगामधला संजनो सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे अवतारवाणी आणि हरदेवाणी संजनो ज्याने ज्या सद्गुरूचं आपण ज्ञान घेतले त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संजनो अवतारवाणी. त्या अवतारवाणीच्या संजनो आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे संजनो आणि आपलं जीवन संजनो बघा पैलचराला न्यायचं आहे संजनो. बघा याला काय झालं होतं संजनो की आपलं झालंय कसं की संजनो एक वृत्तांत आहे संजनो. एक स्वामी होता आणि त्या स्वामीचे संजनो एक 200 शिष्य होते आणि संजनो ते 200 शिष्य काय करायचे की असे सकाळपारी उन्हामध्ये असे ध्यानात बसायचे आणि तो असणारे ते महाराज त्यांना ती ज्ञान शिकवायचे, विधी द्यायचे. त्यांच्या दररोज असं त्यांचं पाठांतर समजून चालू होतं. आणि झालं कसं संजनो एक दिवस असा उजाडला की त्या साधूची साईडला झोपडी होती आणि त्या झोपडी साईडला एक बिळ होतं. त्या गळामध्ये संजनो उंदीर खेळायचा आणि संजनो आत यायचा बाहेर यायचा, आत यायचा बाहेर यायचा. आणि एक दिवस असा घडला की असे सगळे शिष्य बसले होते आणि साधू त्या शिष्याने सांगत होता आणि न कळत संजनो एक वन आकाशाचं धार आली आणि त्या धारीचं लक्ष त्या संजनच्या उंदराच्या पिल्ल्यावर पडलं. संजनो उंदराच्या पिल्ल्यावर पडल्यानंतर संजनो त्या महाराजांच्या त्या साधू लक्षात आलं की धार त्या पिल्लाला घेऊन आला. संजनो तेवढ्यात त्या संजनो त्या महाराजांची नजर त्या घालून पडली. धार निघून गेली आणि अलगद ती संजनो पिल्लू बाहेर काढलं महाराजांनी आणि तिला संजनो त्या महाराजांनी आशीर्वाद दिला आणि तिला एका मुलीच्या रूपात धारण केलं. संजनो ती मुलगी लहानाची मोठी 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 व्हायला लागली. संजनो बरेच दिवस गेली संजनो आणि असणाऱ्या शिष्यापैकी महाराज म्हणले त्यातला एकही वर तुला पसंत कर आणि त्या वरातून तुझं लग्न लावून द्यायचं आहे. संतजनो 200 शिष्य होते. संतजनो 200 शिष्य असून सुद्धा संतजनो त्या मुलीला एकही त्यातला वर पसंत पडला नाही. शेवटी त्या महाराजांच्या लक्षात आलं की बाबा एवढं करून सुद्धा संजनो हिला उंदराच्या रूपातून मुलीच्या रूपात धारण केलं. मुलीच्या रूपात धारण करून तिचं ध्यान इथं लागत नाही. संजनो आपण आपलं कर्तव्य केलं आहे पण संजनो पुढल्या केलेल्या त्या मुलीचं कर्तव्य त्याचं त्याला काय जाणवना. जसं की बाबा त्यानं आशीर्वाद देऊन जसं तिचं रूप धारण केलं होतं तसं तिला जाणवना. संजनो शेवटी एक दिवस असा घडला त्या वेळातून अनेक उंदरात पिल्लू बाहेर आलं आणि त्याच मुलीचं लक्ष आणि त्या उंदरावर गेलं. संजनो बघा आणि ती तैशी परी राहणे संजन हाय त्याच मुलीचं आणि संजनो तिचं लक्ष त्या उंदरावर गेलं आणि हाय त्या अवस्थेत ती प्राप्त झाली. संजनो दासला सांगण्याचा एकच भाव होता की आपल्याला त्या निरभंग निराकारेश्वराला प्राप्ती करून संजन ह्या सद्गुरूनं आपल्याला अलगद असं बाजूला काढलंय. संजनो अलगद बाजूला काढलंय आणि संजनो बघा हे सर्वश्रेष्ठ ज्ञान हे आपल्याला न मिळणारं ज्ञान आहे. निरंकारी सुदीक्षा मातांनी दिलेलं ज्ञान हे आपल्याला न भूतो ना भविष्यते असं कधीच न मिळणार ज्ञान आपल्याला मिळालंय. आणि मागचं जरा असं आपलं आयुष्य बघा आणि आता आपण सत्संग आल्यानंतर आयुष्य आपलं कसं आहे काय आहे समजा आपली अवस्था कशी आहे आपले फरक पडला का. आपल्या जरी फरक पडला असला तर कशामुळे पडला. आपण सत्संगमध्ये आल्यानंतर पडला का. मग आपल्या सत्संगमध्ये गेल्यानंतर आपण मोठ्या संदर्भात जातो. आपल्या मोठ्या संदर्भामध्ये गेल्यानंतर आपलं गीत काय घेतलं जाते तर काय म्हटलं जाते. मग त्यांना एवढे मोठे महाराज झाल्या ते कशामुळे झाल्या त्या काय त्यांनी परिवर्तन कशामुळे करून घेतलंय. आपल्या निरंकार बाबाच्या ज्ञानामुळे घेतलंय का आपण पहिले जातो ते घेऊन घेतले की आपण माझ्या मनात प्रश्न विचारायचा आहे की बाबा आपण ज्ञान आल्यापासून आपल्याला किती बदल झाला की आपण सत्संग एकनिष्ठ कुठलीही गोष्ट करा. 5 गाया पाळल्या काळजी घेतली तर गवळ्यात दूध जाणार आहे. कुठलीही गोष्ट घ्या तसं भक्ती आपण एकनिष्ठ सत्संगला येतो ना. सत्संग ज्या वेळेस आपल्या कानात उतारा पडतो एकसारखा तर 100% आपल्याला परिणाम होणार आहे. एकच गोष्ट दाखला सांगण्याचा उद्देश होता की आपण जसं सत्संग आपल्या जीवनात कल्याण निर्गुण निराकारेश्वराची प्राप्ती केल्या दिले ज्ञान ते ज्ञान सांभाळून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं.
प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. निवेदन केलं तर थोडी आज आपल्या सत्संगाला आशीर्वाद देण्यासाठी जाजवळ बाबासाहेब सुरेश विराजमान होत आहेत. सद्गुरूच्या जयघोषमध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. सद्गुरु माता महाराज की निरंकारी राजमाता गुरु चौकार की प्रेमाने बोलूया. प्रार्थना केली महात्मा अजित दुगुलेजी सुंदर अशा गीत रचनेतून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर महात्मा युवराजजी विचाराच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. धन्य मी झालो सद्गुरुराया, धन्य मी झालो सद्गुरुराया, जन्म हा मिळाला तुझे गुण गाया. जन्म
प्रेमाने बोलूया सुंदर भावगीताच्या माध्यमातून केला जशी दासनी प्रार्थना केली आदरणीय युवराज गर्जे महाराजांनी सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर दास विनंती अभ्यास करील आदरणीय डुगोली महात्माजी हे सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला दासगंधी प्रेमाने बोला. बघा रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्माला काय केले दिवसा मागून रात्र आयुष्य असंच निघून जात असेल. मग आपल्या जन्माची सार्थक कधी करणार. मग या जन्माच्या सार्थकतेचे वर्णन करताना बाबाजी म्हणतात की गुरुला येऊन शरण आपले जीवन सफल बनले तो हरदेव म्हणे भवसागरातून मौका पार लावी तो. संगती प्रेमाने बोला प्रेमाने बोलूया. थोडक्या शब्दाचा महात्माने आधार घेतला पण सुंदराचा भाव प्रकट केला. यशुदासने प्रार्थना केली आदरणीय डुगोली महात्माजी सुंदर अशा विचाराच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर गडदे म्हणजे हे सगळं संपून जायचं काम येत आहे. मग नतमस्तकच जर झुकलो ना समजा मग त्याचं टिकून राहता येईल. जर झुकलो ना सद्गुरूच्या नावावर झुकलो ना मग सद्गुरू मला माल करतो. प्रत्येक गोष्टी प्रत्येक सुख तुम्हाला देते. सर्व सुखाची होईल प्राप्ती चढता प्रीती संताची. सर्व सुख म्हणले मग एक सुख मागितलं नाही आणि मागावं लागत नाही. मागे ने मिले हिक बिना मागे मिले मोती. तू सगळं द्यायला तयार पण त्यांची भावना ती व्हायला लागली. संतत्वाची भावना निर्माण करायचं काम सद्गुरू करतो आहे. संत महापुरुष करत आहेत. फक्त एकच करूया फक्त निमित्त बनून राहूया आणि मालक तो आहे याचं ध्यान राहूया. आम्हाला याचं भान राहू दे. करता तो आहे मी फक्त निमित्त आहे याचं भान राहिलं ना समजा तो सर्व बघतो आहे. मग सत्संग सेवा तुम्हाला मला सर्व प्रेमाने बोला प्रेमाने बोलूया. यशुदासने प्रार्थना केली बहीण गर्दी बहिणजी सुंदर अशा एका गीत रचनेतून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर परमात्म्याने चौगले महात्मा सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला आदरणीय संघजी मोठ्या प्रेमाने बोला. देह देहाचे मंदिर देह देहाचे
सुंदर असा भाव व्यक्त केला. देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. रिया संजनानो जशी दासने प्रार्थना केली की महात्मा बंधुचवली जी सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर आदरणीय मनराव महात्माजी ते सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोलो. सत्संगाची महात्मा सुंदर भाऊ सुंदर वचन तुमच्या माझ्या कानावरती पडताय. वास्तविक मनुष्याची अवस्था कथन करण्याचा प्रयत्न करताय. का? कारण ही अवस्था होण्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण एखाद्या व्यक्तीला राजानं राणी बनवलं पण सवय राहत नाही, आदत ते मजबूर. कारण संतजनानं समजून घ्यायचा भाव बनला नाही आणि तो आतमध्ये उतरला नाही. कारण शब्द काय येत आहे, परिणाम काय करताय? कारण संतजनानं कुठेही गेलं तर मनुष्याची जी भावना आहे त्या ठिकाणी संतजनानं गपलंय तिचा. कारण ज्याही ठिकाणी जाल, व्यावहारिक जीवनामध्ये जिथेही जाल, ज्याही गोष्टीची आम्ही प्राप्ती करतो त्या गोष्टीचा सगळा पूर्ण इलाज घेतो. एखादी वस्तू खरेदी करायची झाली तर त्याच्यापासून काय होतं काय नाही, त्याचे परिणाम काय सगळं जाणून घेतो. पण ह्याचे परिणाम काय होतात हे कधी जाणून घेतलं नाही. हे असं होतंय का कधी? कारण संतजनानं काळ भरपूर गेल्याच्या नंतर महात्माने एखाद्या तरी समजवावं आणि समजवल्याच्या नंतर असं असते कारण का संतजनानं त्या गोष्टीवरती आमचा विश्वास बसत नाही. म्हणून बाबा हरदेव सिंग महाराज म्हणतात, ए मन रक विश्वास प्रभुपद, भगवंतावरती विश्वास ठेव म्हणून मनाला सांगण्याचा प्रयत्न कर, बाकी कोणाला नाही. नित नित आनंद उठाय. जर सदोदित आनंद उठवायचा असेल, कारण तिकडे ध्यान जात नाही, कारण ती लगन नाही आहे, मग कधी अनेक बहाणे आहेत. मला काम आहे आई निघायच्या टायमालाच पावसा का घोड तिथंच पेंट खाल्लं महाराज, त्या ठिकाणीच कमजोरी निर्माण होते, प्रबळ अवस्था निर्माण होत नाही, मजबूत अवस्था निर्माण होत नाही. आणि ती जर मजबूत अवस्था निर्माण व्हायची असेल तर आमचा कुठेतरी विश्वास मजबूत होईल. आणि आमचा विश्वास मजबूत झाल्याशिवाय संतजनानं आमची अवस्था मजबूत होणार नाही. नाहीतर मग कुठेतरी संतजनानं संभ्रमातली अवस्था बाहेर पडणं होणार नाही आहे. मनुष्य फसगतीत कुठं फसतो? संभ्रमा अवस्था आहे. सांगा मी काय करू? हे करू का ते करू? जाऊ का नको? गेलो तर काय, नाही गेलो तर काय? ह्या अवस्थेत ना बाहेर पडल्याशिवाय संतजनानो मला काय प्राप्त होतंय हा महत्वाचा विषय नाही आहे. मला ज्याच्या अंतःकरणाला माहिती आहे तिचं प्राप्त जर होत नसेल तर थांबणार नाही. जर प्राप्त होतोय तर थांबणार आहे महाराज. लूट लागली तिथं फुकट मिळालंय, मला मिळेल का नाही मिळेल बघत नाही, पण पोचणार मला मिळालंच पाहिजे. का? मिळणार आहे हा विश्वास असतो. तसं संतजनानो ज्या सुख शोधासाठी मनुष्य नित्य धावत ते सुख पुढचे आहे संतांच्या सान्निध्यात आहे हे कळणं गरजेचं आहे. हे मला मिळणार आहे हे जर ठाम विश्वासानं बनलं तर इथं येणं होईल. नाहीतर आमची अर्धवट अवस्था असेल. म्हणून हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. अपूर्ण ज्ञान संतजनानं स्वतःचाच घात करतं हे संत महात्मा सांगतात. कारण माहिती नसेल, तो विश्वास नसेल, तिथं मला काय मिळेल नाही मिळेल, मग चाचपणी चालू होते. आणि चाचपणी चालू झाली की पूर्ण वेळेत कधी शाळा पूर्ण कधी केली नाही, मास्तरनं सांगितलेलं ऐकलं नाही, आणि परीक्षेत सांगितलेलं कधी लिहिलं पास होईल. प्रेमाने बोला, प्रेमाने बोलूया. करतो ते
जी गुरुची भाषा आहे, भाषा महात्मा बोलतो ती समजणार. कधी आम्ही हिंदीचा जरी एखादा बंद आमच्या मुखातून व्यक्त करत असेल तर तो शब्द समजावून गुरुला आवडतो. सुंदराची भाषा महात्मा हिंदीच्या माध्यमातून व्यक्त करतो ते दासून जशी प्रार्थना करते महात्मा सुरेश कोनरावजी सुंदराच्या विचारातून थोडक्या शब्दामध्ये आधार सद्गुरूचे समर्पित होतील. त्यानंतर आमचे रवी महात्माजी सुंदराच्या गीत रचनेसाठी प्रेमाने बोला. मनुष्य जन्मामध्ये याच योगेमध्ये सासंगाची भक्ती करण्याचा मौका आहे. सासंगाची तो मौका सासंगाची प्राप्त झालेल्या सासंगाची या साधू संतांच्या सहवासात आल्यानंतर सासंगाची तर गुरुचं वचन आहे. सासंगाची कुणी काही म्हणतो सासंगाची फक्त निमित्त मात्र असते. सासंगाची त्याचं येणारा वेळ झाला पण सासंगाची ध्यान होतं. सासंगाची पोहोचायचे सासंगाची महात्माजींना फोन केला या म्हणतो सासंगाची गाडी इंदुराज घेऊन गेले कोल्हापूरला येऊपर्यंत वाट पाहत असतो. सासंगाची निमित्त काही जरी असतं तर सासंगाची ध्यान मात्र गुरुकडे होतं. सासंगाची साधू संतांचं जे गुरुनं वेळेत मर्यादा घालून त्या वेळेत मर्यादेमध्ये सासंगाची आपण त्याचं सेवा नाम आपल्या जीवनात बोला. प्रेमाने बोलूया. आदरणीय रवी महात्माजी सुंदर असे एक गीत रचनेतून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर गायकवाड महाराज सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. प्रेमानं बोला. माझ्या सद्गुरु रायान देह रुपिया मातीला, माझ्या सद्गुरु रायान देह रुपिया मातीला, दिल जीवाला जीवदान या मन जातीला, दिल जीवाला जीवदान या मन जातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला. माझ्या सद्गुरु रायान देह रुपिया मातीला, माझ्या सद्गुरु रायान देह रुपिया मातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला. प्रेमाने बोलूया. परमानंदने महात्मा तुकाराम आटपाडकरजी 1-2 मिनिटांमध्ये विचारच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर दास विनंती अभ्यास करेल. आदरणीय प्रबोधक महात्मा विचार अथवा निवेदनाच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोलूया. या ठिकाणी यायला वेळ झाला त्यामुळे दास
तुमच्या सर्वांच्या चरणी क्षमस्व. सासंगाजी तसं तर फक्त 10 मिनिटं राहिले. सद्गुरूचा वेळ घेणं जास्त उचित वाटत नाही सासंगाजी. फक्त सासंगाजी तुम्ही आम्ही एकच काम करायचं आहे सासंगाजी, सत्संगला यायचं या ठिकाणी. आणि जे संत महात्म्याची जी वचनं आहेत सासंगाजी ती जास्तीत जास्त त्यावरती चिंतन करून सासंगाजी आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण होतंय का बघायचं आहे सासंगाजी. कारण की भक्ती ही आपल्यासाठी करायची आहे सासंगाजी. सासंगाजी दुसऱ्यासाठी नाही सासंगाजी. कारण की ज्या वेळेला शरीराला भूक लागते सासंगाजी, ज्या वेळेला शरीराला भूक लागल्यानंतर सासंगाजी जे जेवण केलं आपण तर शरीराची फक्त आपल्या भूक मिळते. त्या पद्धतीने सासंगाजी या आत्म्याची भूक सुद्धा आहे सासंगाजी. मग ह्या आत्म्याची भूक म्हणजे काय तर ह्या परमेश्वराचं गुणगान सासंगाजी, संतांची वचनं सासंगाजी आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करणं, गुरुवचन सासंगाजी आपल्या जीवनामध्ये धारण करणं आणि त्या पद्धतीने सासंगाजी आपण भक्तीची वाटचाल करणं सासंगाजी. आणि हा जो मनुष्याचा जो जन्म आहे सासंगाजी तो सार्थकी लावणं सासंगाजी. या सासंगाजी जास्त काय बोलणार नाही या ठिकाणी. दास या ठिकाणी समजतो आहे सासंगाजी. मोठ्या प्रेमाने बोला. जशी दासने प्रार्थना केली महात्मा गडजीजी प्रबंधक महात्मा विचार असवा निवेदनाच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर सत्काराची तयारी. प्रेमाने बोलूया. प्रेमाने बोला. आमचं परंपरा करण्याचा मौका प्राप्त होते. बऱ्याच दिवसातून सूर्यवंशी महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून श्रवण करूया. दास यांनी निवेदन घेतले. शनिवार 23/8/2025 कोमनोळी सत्संग भवनला आशीर्वाद देण्यासाठी ज्योतिबा गोरेची ब्रांचमुखी जत जे उपस्थित राहणार आहेत. त्याही सत्संगचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. तसेच रविवारी ब्रांच सरगरे 24/8/2025 रोजी विष्णू भोसलेजी प्रचारक कोल्हापूर हे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याही सत्संगचा लाभ घ्यायचा आहे. दास काही जास्त बोलत नाही, वेळेनं मर्यादा गाठली आहे. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. आज या सत्संगची प्रसादी ज्या महात्म्याने या ठिकाणी दिलेले आहे ते महात्मा गुरुस्वरूप महात्म्यांचा दुपट्टा प्रचार करतील. आणि त्यानंतर अकरासाठी परमादरणीय झुरेबाईंची सत्संगात प्रेमाने बोलूया. या बरोबर या सद्गुरु माता जशी दासने प्रार्थना केली आदरणीय भारती झुरेबाईंची या सत्संगात अंतिम रचना घेतली. त्यानंतर मंगलाचरण. प्रेमाने बोलूया. माझ्या अंधार जीवनात दिवा लावून ज्ञानाचा, माझ्या अंधार जीवनात दिवा लावून ज्ञानाचा, होतो प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा.
यानंतर आदरणीय बंधू सगळे महात्म्याच्या सोबत सर्वांनी सामील होईल. प्रेमाने बोला. तू करता है जगत का, तू सबका आधार, कन कन में है बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता। दया से तेरी हो सभी, भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, गाता परंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। संत माय बापांनो प्रेमाने बोला. मी संत माय बाप कृपावंत, काही मी पतित प्रीतीवरून अवतार तुम्हा धराया कारण. उतराया जन जडजुवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नामे ठोवाचे, संतजनांनो संतांचे उपकार आमचं जाहीर असं नाही. अनंत कालापासून संतांच्या संगती मनोमार्ग घडली. अकरावा शक्ती निकलते बोला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर् नमः. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, नमस्कार कोणाची करा. समर्था वाटे देव मी सद्गुरु थोर जायच्या कृपेने भेटिया रघुराज. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण तुम्हा संतांची या. तुमच्या कृपा प्रसाद एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, प्रेमळ भाविकांनो प्रेमाने बोला. तुम्ही महान आहात. अज्ञानापासून काय वर्णन करू, पण संत तुकोबाराया महान आहे. ते जे बोलतात तीच मी बोलणार आहे. आपली याबळी नाही मी बोलत. सकाळ भगवंत वासाचे साळुंकी मंजूळ, बोली कशी वाणी. शिकविता धनी वेगळा, काय म्या पामरे बोलले करे. कधी त्या विश्वंभरे राहून सामा. तुका म्हणे याची आम्हाला दाखवला याची. तुका म्हणे याची कोण जाणे कळा, वागी तो पांगोळा पायाची. पण तरी पण आमच्याकडे ती बुद्धिमत्ता येण्यासाठी तुझ पाहता समोरी
दृष्टीनं फिरे माघारी. मी तुला पाहतोय अशी कोणत्याबद्दल मी दृष्टी करू उगीची तू दिसायचा पण तुम्ही दृष्टी तुला पाहिल्यानंतर मी चौ बाजूने फिरलो. दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम आग्नेय निवृत्ती ईशान्य वायू कुठल्याही दिशेला माझी दृष्टी केली तर तूच दिसतोयस अशी तुकोबा म्हणतात. मी नाही म्हणत, कारण का मला तेवढी मोठेपणा नाही. संत तुकोबराया आणि यांच्या राजा गुरु महाराव म्हणती जान देव तुम्हाशी मज पोमराई काय थोरपण पायाची या वाहन पायबरी. या संत जनांनी पायातल्या संतांच्या वाहनापेक्षा कमी किमतीचा ज्ञानेंचे ज्ञानेश्वर माऊली गुरुला महान मानतात. त्यांनी 700 वर्षापूर्वी जे देऊन ठेवलं त्या अवतारवाणीमध्ये सद्गुरून दाखवलं आणि त्यांनी जे पाहिलं ते तो आम्हाला दाखवलं. त्यांनी जे गायलं ते आज आम्ही बरं त्या जगामध्ये रंगाचा गणपती जास्ती प्रसिद्ध आहे, डेकोरेशनचा गणपती जास्ती प्रसिद्ध आहे, पण ज्ञानाला डेकोरेशन नाही. प्रेमाने बोला. आत्म्याला डेकोरेशन आहे का? शरीराला कपडे खरेदी केले तुम्ही, पण असे एखादं कवठेमंकाळ तालुक्यात सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठं दुकान निघालंय का की आत्मीचे कपडे आमच्याकडे मिळतात? प्रेमाने बोला. असेल तर मला सांगू शकतात तुम्ही सगळेजणी. आज आत्मीचे कपडे मिळणार आहेत. या संतजनांना आत्मीचे कपडे भावभक्ती प्रेम नम्रता ही सहनशीलता हे कपडे ते संतजनांना नाही. मला तिच्याकडे बघू नका, आमच्यात काहीतरी कमतरता आहे म्हणतात ते शिकायला लागेल. प्रेमाने बोला. एक काम करा, याच्यात इच्छू क्रीडा पण यायला असते, बेडक्या पण ऐकायला लागले, उंदरं पण ऐकायला लागले, ते मच्छर पण ऐकायला लागले ते प्रवचन. आणि या संतांमध्ये कोण नाही असे समजू नका. या हॉलमध्ये प्राणी आहेत. तुम्ही म्हणशीला की आम्ही एवढं मोठं आहे, चिकट दिसत नाही, मच्छर दिसत नाही, पण त्यांचा आत्मा तुमचा आत्मा तेवढाच आहे. त्यांनी पण प्रवचन ऐकत असतील. आमच्यात काय कमतरता असेल त्याला ऐकलेलं पण कळत असेल. त्याचे दिशी करंट आहे. संतजनांनी इथे करंटची लूज वायर झाल्या अशी जर ही झाड आहे का नाही ती झाकफूक करतो. असंच आमचं ज्ञानावर मन बी झाकफूक करते. सांगा आम्ही काय करू? महात्मा मगाशी बोलून गेले बरं का. पण एक गोष्ट आहे, मगाशी एका बहिणीला आपण म्हटलं अळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं दैवताचे नाव सिद्धीश्वर 84 जाणता वेळा काय सुख सोळा वरून काही विमानाची जागे वर्षावर स्वर्गावरून देव करीतात नामामध्ये देवा चलाता या ठाया विश्रांती घ्यावया कल्पावली. या संतजनानं कल्पनेच्या पुढचं ज्ञान आहे. कल्पनेच्या पुढचं ज्ञान असल्यामुळे संतजनानं रसाशास्त्र 18 पुराण 4 वेद वर्णन करतात. ते देखील गावामध्ये शायरी गाणं चालायचं आणि शाहीर लोक यायचे त्या निर्गुणावर गीतं म्हणायचे. पण आम्ही त्यावेळेला किती 8-10 वर्षाचे संतजनानं पण आम्हाला कळायचं नाही की निर्गुण निराकार कशाला म्हणतात, निराकार कशाला म्हणतात, सगुण कशाला म्हणतात आम्हाला कळायचंच नाही माय लोकांना. पण आज आम्हाला ज्ञान घेऊन पण संतजनानं बाबासाहेब सुरून केला काय करायचं. 71-72 साली ज्ञान घेऊन कंप्लीट 30 वर्ष ज्ञान कळालं नाही. फक्त एवढाच आले म्हणता मला ढोलकी वाजवायच्या, मला पेटी वाजवायच्या, मला अभंग एवढं पाठांतर आहे, मला भारुड एवढी पाठांतर आहे, मी एवढा कलाकार आहे. ह्याच्यामध्ये सत्संगमध्ये जर कुणी नाव दिलं ना तर संतजनानं संत स्थिर काळा तास भांडायचं सत्संग त्यानंतर. कारण हा अभिमान होता संतजनानं, अहंकार होता, ज्ञानाची भाषाच नव्हती संतजनानं. ज्ञान हे प्रेमाचं साधन आहे, पण संतजनानं ज्ञान हे प्रेमाचं साधन असल्यामुळं बरं का आता खुर्ची बसवला आहे तुम्ही म्हणजे चिखलाची झोपायला होतीला काय सांगता येत नाही तुमची ताकद. कारण का उद्या हातून पांघरून मी माझं टाकून दिसेला घरात मी घेणार नाहीत लोक. कारण काही एवढी ताकद आहे तिन्ही लोकांच्या मार्गामध्ये. म्हणताना निवड शब्द वापरायचे नाही. ते केवळ आनंदी ते राहावे ते असू द्यावे समाधान हा शब्द वापरायचा नाही. कारण का संतजनानं एका महात्म्याच्या तुकारापुढे बसलो होतो
आणि ते चांगलं प्रवचन करायचं. त्यांचं नाव शिंदे महाराज. प्रेमाने बोलतात अशी अशी बोलायची संपूर्ण. तुम्ही तुम्हाला घ्या अभंगाचा अर्थ सांगा, त्या अभंगाचा अर्थ सांगा. आणि सारखी म्हणायची उठून जाऊ नका त्या उठून जाऊ नका त्या 10 वेळा कपच्या व्हायला संपूर्ण. त्यांना ते सांगायचंच बसावं लागायचं असतात. आणि मला एक घाण सवय होती संपूर्ण तंबाखू खायची. त्या झालं की तंबाखू खायचो. आणि माफ करा त्याच्या दुकानाच्या बाजूलाच बसून पडेल चुकायचो. त्या सण शेतीच्या पुढची ताकद गेली. त्यांचं ज्ञान ऐकून ऐकून त्यांचं डोकं फिरलं. हे माणूस सारखा माझ्या दुकानाच्या पुढे चुकतोय. प्रेमाने बोला. आता म्हणलं ह्याला कशाला हाणावा की मला सारखं म्हणतोय 20 पावलं पुढे जाऊन चोख. जवळ चुकायचं नाही. प्रेमाने बोला. हा दृष्टांत सिद्धांत जाणून घ्या किंवा माझ्यावर बी इथून तुमच्यावर पण असं बोलता बोलता एकनाथ महाराजांबद्दल सांगायचे म्हटलं. आईला म्हटलं घाबरत काढायच्यात. कारण हा संत महात्मा आहे, सत्संग करतोय. ते मोठा प्रवचनकार आहे, अभंगाबद्दल निरूपण करतो. पण ह्यांची परिस्थिती वेळ आलेला आहे. म्हटलं महाराज का हो? म्हणजे एकनाथ महाराजाबद्दल सांगायची. बरं सांगूया म्हणले. सगळ्यात संचिलताचा पुतळा कोण? तर म्हणजे एकनाथ महाराज. ते कसं काय? हा महाराज म्हणतो तुम्हाला माहित आहे की एकनाथ महाराजांच्या अंगावर एक येवन म्हणजे मुसलमान, त्याला एक आहे ब्राह्मणाने शिकवलं होतं. त्यांच्या अंगावर पान खाऊन ठोका. त्याने 100 रुपयाचं पान सुपारी काठ घेऊन एका झाडावर बसला होता. आणि संत जनानं येईल तसं त्यांच्या अंगावर ठोकत होता. ठोकत असताना मायबापानं नाथबाबा काय बोलत होते. सण शिरतात ज्याच्या अंगी तो ती ब्रह्मयोगी. आम्ही जाण्या योग्य नाही. आणि सण शिरता पाळणं ही नाथबाबाचं काम होतं म्हणलं. अहो महाराज म्हणून म्हणले काय ठोकत होतात तेव्हा आम्ही म्हणलं 1 वेळाला ठोकलं तेव्हा. मग म्हणलं त्यांची संचलता येईल का माझ्यात म्हणले. कशाची इच्छा म्हटलं. एकाळाचे 10-12 कप चहा पाचताय म्हटलं. आणि तुझा रस्त्यावर चुकू म्हणताय म्हटलं. त्यांच्या अंगावर चुकलं. मी काय तुमच्या अंगावर चुकू नको मला. चुकल्यावर मला चहा पाचशेला का तुम्ही का दुकानात बसून केला. त्यावेळेला त्यांना असं वाटलं मी कुठून एकनाथ महाराजाला विचारलं. कारण का ज्या दिवशी शेंदडं पिकतात शेंदर खाल्लं का महाराज तुम्ही? कुठं असते ती शेंदर? बाजरीच्या झुंजळ्यामध्ये असते. पण शेंदर कच्चं खाल्लं का तुम्ही मायबापानं? शेंदर कच्चं खाल्लं का माता बहिणीनं? नाही ना. ती शेंदर तोंडात घेऊ वाटत नाही. इतकं कडू झालं असते. बरं का तुकाराम महाराज म्हणतात इकडे एक शेंदे कडू पण गेले तरीची आम्हा केली पांढर. ते शेंदाळ तोडल्यावर कडू ज्याला लागतं तो पण शेंदाळवर जात नाही. श्रीमंत माणूस असतो बरं का. बहुत जन्मीचे सुकृत पदवी त्याच्यात मुखी हरी पैता होय. त्या शेताच्या भोवतानी फिरणाऱ्या माणसांनी शेंदडं खाल्लेले असते. आणि पिकल्यानंतर त्याच्या शेताच्या भोवतानं सुगंध सुटतोय त्या शेंदडाचा. पिकल्यावर असा सुगंध सुटतो की शेतकऱ्यांना कळतं शेंदाड पिकलं इथे. आणि मायबापान तो शेंदाळून खातो. मायबापानं त्या प्रकारनं आमचं जीवन बनलं पाहिजे. त्या प्रकारनं जीवन बनलं पाहिजे. आमचं ज्ञान करू आहे. आम्हाला करू वाटतं बरं का. कशामुळं करू वाटतं? एवढ्या दिवस सत्संग करून काय मिळालं? आमचा पोरगा बी म्हणतो, मार्किंग म्हणते 40-50 वर्षाला जाणी हो. हां काही ते आमचं दारिद्र्य आहेत. आणि काय मिळवलं सत्संगाला? सगळ्या जगाला ज्ञान सांगताय. तालुक्यात आणलं, जिल्ह्यात आणलं, महाराष्ट्रात काय आणलं तुम्ही? हां इथून पुढं संघटना जायचं. मासाळी 3 लोकांचे मालक आहात तुम्ही मायबापानं. सत्संगावर आल्यावर मला बाहेर झोपले. हातून काढून घेतलं, कापडं काढले. मायबापानं रस्त्यावर झोपून काढलं. पण हा अनुभव आहे आजच्या जीवनात. तुमच्या जीवनात येऊ नाही मायबापानं सत्संग. फोटोचे शरीर फोटोचे मस्तक प्रेम नामाचा विजय न जाऊ. कितीही प्रसंग आला ज्ञानदाती झाले असते, प्रवचनकार असते, गीतेचा अभ्यास करत असते, पण गुरुजीला परीक्षा घेतली त्या परीक्षेला तुम्ही सगळेजण होता. तो अनुभव माझ्या जीवनात आलेला आहे.
आज इथं संगत येणार नव्हतं. आज 3 महिने झालं सत्संग सोडून दिला. कुठेही जायचं नाही सत्संग. आणि आज आमचे गोकुळदास महाराज पुण्याहून आले आणि मला म्हणाले मला संगतच झाला. त्याला वाटलं म्हणून इस घट में देखकर मुझे आवाज दे रहा है चलो सत्संग में. आणि इकडं तर पोरगं म्हणतं त्यामुळे संगतला गेला की काय आपदा आहे तुमची माहिती आहे ना. वा जेव्हा इकडे बी तोट बोलतो इकडे बी तोट बोलतो. कुंभार घडी निघतो घडा हे गाणं आहे ना. कुंभार घडाघडी निघताना आतून आधार देतो आणि वर्ण थापाटणं त्याला बारक्याचं मोठं करतो. त्यांनी पाहिलं का कोणी कुंभारचा घडा पण निघताना त्या प्रकारनं काय पाहिजे तिथं आलाय संघटला. ही खोटं बोलवणार प्रेमाने बोला. बाळूमामाची मेंढर मासाळवाडीला आली मी जाऊ का सांगितलं तासभर बसलोय पण त्याचा फोन आला नाही बरं का. आणि ज्याला सुरुवात झाली तुझी निरंकार कोणाला कुठं गेलाय मला फटफट पाहिजे होती. आणि ते आवाज काय कोण बंद झाला नाही त्याला कळालं. बसावायला तिथं मोकलो काय मैबापण तुकाराम महाराजांचा इतिहास ऐकला ना. त्याच्या जीवनात घडलेली काय गाण्याची ऐकण्याची ना. पण आज माझ्या जीवनात ती घडते ठिकाणी तुमच्या जीवनात घडवणार नाही माझा सद्गुरू. तुकाराम म्हणे नाही स्वसुद्धा म्हणे काही पुराणी व्यासाची ही सवाय ठेवा तर तिथं ज्ञान म्हणजे गहू दिलेला नाही, भोपळा दिलेला नाही, नारळ दिलेला नाही, उतारा दिलेला नाही. हे निर्मळ ज्ञान दिलेलं आहे. आणि निर्मळ ज्ञानामध्ये 12 विकार दडविलेले आहेत. ते 12 विकार किती विकार आहेत माहिती बनू काय माहित आहे का. पहिले गणेशच्या रूपात काम क्रोध लोभ मद मच्छर अहंकार आहेत का नाही. तुमच्याकडे आहे का नाही, माझ्याकडे आहे का नाही. अशा मनुष्या इतक्या कल्पना मोहमायाने भ्रांती 12 जणी एकूण 12 जणांचा गटुळा येतात आणि ह्याच्यातच लपलंय. आणि ते कवाची आमच्याकडे येईल सांगता येत नाही संजय महाराज. आम्ही तर आमच्याकडे नाही का बघितलं. आता त्याला गुढी बघितली दिवस बघितलं नाही झालेली गेलेली बघितली. पण ज्याला युद्ध कटलं त्याला त्या अवस्थाची त्या राहताची कृष्ण परमात्म्यावर विश्वास होता म्हणता. पांडवांची 5 मेली गाव एकटं मेलं 5-8 आणि 100 किती राहिले एका जीवासाठी. भजन करायला सुद्धा राहिलं बघा नाही ना. 100 एक जगलं नाही 5-8 मध्ये एक याचं नाव महाभारत. याचं नाव माझ्या गरज आहे का चालू महाभारत. हा ती महाभारताची पण मी मोठं वाहन बोलतोय मासावी प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोटी वाचू नये. प्रेम जर असेल तर भजन, नाक असेल तर मोती, अर्थ करत असेल तर पूज्य असावी. परमानंद केवळ कळलं का तुम्हाला. कळलं काही बाबाचा प्रकल्प नाही का. कळलं का काय करतं ते कळ. नवरा नवरीला कळलंय का बाबा काय बोलते ते. एवढं शेवटलं करते सावधान. काय बोलते सावधान. कशावर सावधान. हे रामदास स्वामीला कळालं. काय कळालं. घोड्या चक्कर रामदास स्वामी पळून गेलो आणि त्या घोड्या सगळं पळत गेले म्हणतात. त्याचा दात वध ग्रंथात तुम्ही वाचून बघा कळेल. त्याचा ग्रंथ लिहिणारा कोण होता महात्मा कल्याण शिष्य. काय नाव त्याचं गोसावी नावाचा महात्मा होता शिष्य कल्याण. आणि तिथे लिहिले म्हणा सज्जना भक्ती पंक्तीची जावे तरी श्रीहरी पावी जेथे स्वभाव आहे. ज्यांनी वंद्य सर्व भावी करावे, ज्यांनी निंद ते सर्व सोडून द्यावे. जगात निंदावत असेल असं काही कार्य करू नका. आता तिथं काय स्वतः म्हणते ती आपला तो एक कोण देव करून घ्यावा. त्याने जेव्हा सुख नाही आणि त्या देवाला पाहण्यासाठी ज्ञान समजून त्यांना प्रत्येकाला सांगत असतो.
तुझ्या शरीराचे 100 साखरपुडे झाले. किती झाले? बायकोला हाताला जोडून साखरपुडा झालेला कोणीही बाहेर घेऊन यावा. साखरपुडा झालेली पत्नी नांदाई येते का? माझ्या जीवनात 5-6 साखरपुडा झालं. प्रेमाने बोला. पण बापाला मी म्हणलो डायरेक्ट काही येडा झालाच काय. साखरपुड्यावाल्या मुंबईहून येणं जाणं झालं माझं. पण एक लगीन कर माझं. किती करायचं? लग्न झालेली बायको नांदायची का नाही? मग आतापर्यंत आमचं किती जेव्हा साखर एक वेळा त्याने आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लावलं. म्हणतात आज नांदाय आपल्याची सगळी नाही. नांदाय कोणीची परपंचा काय क्या पाणी दिलं पावड्याचं नाव निघत नाही. हायड्रोजनयुक्त साखर, नायट्रोजनयुक्त दूध, ऍसिडयुक्त पावडर टाकायचं, चांगल्या पाण्याचं वाटोळ करायचं. पावड्यानं चहा पाच भाषेचा नाव परपंचा. या काम संत जनानो, संतांना कधी कोण सुखी म्हणलंय का? चांगलं म्हणलंय का? नाही म्हणत. मराठी बहिणीने गाणं किती फास्ट काळात म्हणलं, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. माय बापानं तुमच्याकडे राग कुठल्या बाजूला राहतो? उजव्या बाजूला का डाव्या का? कानाकडे राहतो का डोळ्याकडे का नाकाकडे? राग राग कोणीकडे राहतो? गर्दी महाराज आहे का नाही केली ना? तो राहतो कुठं? राग म्हणजे क्रोध. हा क्रोध जादूचा कोण भाऊ? काम. त्याचं नाव काय? काम. आता कामापासून क्रोध तयार होतो का क्रोधापासून काम होतो? कामापासून क्रोध तयार होतो, क्रोधापासून मोह तयार होतो, मोहापासून अहंकार, अहंकाराच्या पुढे लोभ, लोभाच्या पुढे सद्गुण. आम्ही इथं पोचलोय आता सद्गुणापर्यंत. बरोबर पोचलोय. आणि सद्गुण आम्हाला प्राप्त झालाय म्हणताना आमच्याकडला काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर वगैरे काय हे घालवायला सांगितले सत्ताला देऊन. काय आता इथं सांगितलंय संताबद्दल तर मान आहे. काय वानू आता संताचे उपकार मद निरंतर जागीची, काय घ्यावे त्याची व्हावी उत्तराई, ठेविला पायी जीव थोडा सज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविची. तुका म्हणे वत्स जेणूची या स्थिती पैसे मध्ये ते सांभाळती. एखादी काय आपल्या वासरली सत्य गावा ज्याप्रमाणे प्रेम करते तसं तुम्ही आम्ही सगळीजण या जगावर प्रेम करायला. इथं लहान थोर या, इथं तुझा उद्धार होईल. पण आलेले पण गुरु विश्वास ठेवला पाहिजे. विश्वाचे ज्ञान आहे का काय? हा मला सांगा, कलकत्त्यावरून दिलेली आला होता 1973 साली. शिंदे साहेबांनी मला एक ज्ञान दिलं. आमचे ज्ञान झाले दुग्गल महाराज पंजाबचे. आणि त्यांनी ज्ञान दिल्यानंतर संत जनानो शिंदे साहेब म्हणजे बाबाजीचा कार्यक्रम आहे चलो दिल्ली. त्यांच्या बरोबर बसलो संत जनानो. आणि भागलपूर म्हणून ऐकून आहे. मायबापानं कोण म्हणजे त्या आर्मीमध्ये असेल तर त्यांना माहीत असेल. भागलपूरमधून बंगालमध्ये येते संत जनानो. आणि संत जनानो तिथे निघाल्यावर 100 किलोमीटर आलो आणि गाडीचं ज्ञान संपलं. गाडीतलं ज्ञान ज्ञान संपल्या. शिंदे साहेब म्हणले आता आपण सत्संगाला जायचं कसं? म्हटलं तुम्हाला माहिती आहे कसं नाही. म्हणलं ती सगळं तर झोपडा आहे का नाही? म्हणजे त्या झोपड्यात जावा आणि कळशीवर पाणी पिऊया. मग बापानो विश्वास असेल तर सगळं काय होतं. ज्यानं मला ध्यानावर आणलं तोच महात्मा मला सांगतोय की जाऊन पाणीची पाणी घेऊन. पाणी घेऊन आलो. आता मला का माहित पाण्यावर गाडी चालली. टाकीत पाणी झोपलं. अरे फिरलो डोकं म्हणजे साहेबाचं. आता काही ही गाडी कशीच आहे. माझी की सत्य जन्म सत्य दिल्ली लावा नाही. या संत जनाने पाठ्यामध्ये विश्वास काय समोरची व्यक्ती काय सांगत्या माझ्या सद्गुरूचं स्वरूप आहे. की लहान थोर याची कुळ वगैरे काय नाही. इथं सांगितलंय याची कुळ माझे गेले हार कोणी
श्रीरंगावाचोनी आणून नेणे त्याला संगोरी जेवाय बसून तुझा तिथे जाती कोळ ब्रह्म काय होता का कृष्णाच्या पुढं नव्हतं ना मग ज्याला या सद्गुरूनं मला एक बहिणी म्हणली एका महाभारत कार्यक्रमाला गेलो होतो भवन मध्ये गेलो होतो का गुरुसर गेल्या होत्या तिथे केंद्रात गेली नकला लागली बघून वाईट वाटलं काय भारी आहे ते. अहो त्याला कळतच नाही म्हणतात ढकल देते कळलं ढकल दे कोण हा नजर गई तू जाने दे मत जाने दे शरीर न खेचे कमाल तो कैसा लागेची गुरली दुनिया सारी मायेनं केलाय डोल कशाने केलाय चांगले कपडे असतील तरी आम्हाला आता चांगलं वेगळं असले की आम्हाला